जालन्यात एका बुलेटस्वार तरुणावर अज्ञात 2 ते 3 जणांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे। ही घटना शहरातील नूतन वसाहत समोरील घाटी रोडवर घडली असून यामध्ये चरण रायमल वय अंदाजे 27 वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे। चरण हा आपल्या बुलेट गाडीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर 2 ते 3 गोळ्या झाडल्या। या हल्ल्यात चरण गंभीर जखमी झाला। घटनेनंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। 2 ते 3 गोळ्या लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरू केला आहे। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत। शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कदीम जालनासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे। या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे 8:15 8:30 दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली आहे। चरण रायमल्लू असा हा विक्टिमचं नाव आहे। त्याला एक खासगी रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे। त्याची परिस्थिती चिंताजनक आहे। 2 ते 3 बुलेट इंजुरी त्याला असू शकते। आता सगळी पोलीसची मी स्वतः व्हिजिट केलेला आहे। DYSP 3 PI आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनेचा आता शोध घेत आहे। तर कशातून घडलं प्राथमिक माहिती आली? आतापर्यंत काहीच सांगणं म्हणजे योग्य राहणार नाही। घटना घडली आहे, अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढच्या सांगता येणार नाही। साधारण किती आरोपी होते आणि कशा प्रकारची घटना होती? आता प्रायमा फेसी एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले 2 ते 3 2 असेल 2 किंवा 3 ऍज ऑफ नाउ सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही। हा जो चरण आहे हा एकटा होता का? कोणी लोक वगैरे? तो एकटा होता, त्याच्या मोटरसायकलवर होता। सर काय कारण वगैरे काही अजून आमचं डिटेक्ट नाही झालाय ना। आता लेटेस्ट 1 तास झालाय। आरोपी निष्पन्न झाल्यावर हे सगळं कळेल कोणी केला काय केला। काय सॉरी, घटनेचा परिसर वगैरे कुठला काय? हा कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीतला आहे। घाटी रोड परिसर म्हणतो आपण। प्रकृती चिंताजनक आहे। प्रकृती चिंताजनक आहे आणि डॉक्टर सगळा त्यांचा करता इलाज। हिंदी